आज आपण बनवणार आहोत पितृपक्षी विशेष थापीव वड्या। त्यासाठी बघा काय साहित्य घेतलंय। अद्रक, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि जिरे याचं आपण सगळं वाटण करून घ्यायचंय। वाटण ह्या प्रकारे बारीक करून घ्यायचं। इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच वाटीने 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं घालून सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत। पीठ सगळं एकसारखं करून घ्यायचं। नंतर सगळं पाणी एकत्र ओतून सगळं व्यवस्थित छान हलवून घ्यायचंय। कुठं गुठळी होऊन द्यायची नाही। नंतर कढईत इथं 1 पळी तेल टाकायचं। तेल तापलं की मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि थोडा हिंग टाकायचा आणि त्याच्यात आपण जे वाटण केलं ते घालायचं आणि छान परतून घ्यायचं। थोडा वेळ परतलं की त्याच्यात अर्धी वाटी पाणी घालायचं आणि चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि जे पीठ आपण फेटलं होतं ते याच्यात घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हलवत राहायचं। कुठं गुठळी होऊन द्यायची नाही। थोडी हळद ॲड करायची म्हणजे कलर खूप सुंदर येतो आणि सगळं एकसारखं हलवत राहायचं। कुठेही गाठ होऊन द्यायची नाही। सगळं व्यवस्थित छान हलवून घ्यायचं, व्यवस्थित शिजून द्यायचं, कढईलाही चिटकून द्यायचं नाही। नंतर ताटाला तेल लावायचं आणि त्याच्यावर हे पीठ सगळं व्यवस्थित पसरून थापून घ्यायचं आहे। सगळं पीठ छान व्यवस्थित थापून झालं की त्याच्यावर थोडे तीळ पसरवायचे। तीळ छान पसरले की खोबरं घालायचं आणि नंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि वड्यांचे काप काढून घ्यायचे। वड्यांचे काप तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही बनवून घ्या। ह्या वड्या खायला एकदम टेस्टी लागतात आणि खूप सुंदर असतात।